नमस्कार, मी अक्षय. मी नुपूर. आज मी नुपूरला एका हिडन प्लेसवर घेऊन चाललोय आणि हिडन म्हणजे ती हिडनच राहणार आहे. तर थोडंसं जंगल आहे आणि एक खूप सुंदर असा वॉटरफॉल आहे. मलाही खूप दिवस म्हणत होते की तुला इथे फिरायला घेऊन जातो, तिथे फिरायला घेऊन जातो, पण नेटच नव्हते. पण फायनली आज आमचा प्लॅन झालेला आहे. आज आम्ही चाललोय एका कोकणातल्या हिडन वॉटरफॉल वरती. तर चला दाखवतो तुम्हाला. तर आता आम्ही आलोय अखेरीच्या भेटात. पावसाला पण सुरुवात झाली आहे आणि आम्ही आता ऑलमोस्ट पोहोचलोय. थडीपासून एक 5 ते 10 मिनिटाच्याच फक्त अंतरावर हे आहे आणि आजूबाजूला एवढं सगळं भारी, सगळं हिरवं हिरवं गार असं झालंय. ही कविता आहे ना, तसं वाटतंय की हिरवे हिरवे गार गालीचे थोडं येत नाही. तुम्हाला येत असेल तर तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता आणि आमचा ज्ञान वाढवू. आणि आता आम्ही पोहोचलेलो आहे. हे प्रति रामेश्वर मंदिर आहे. रामेश्वर मंदिर आहे, कोकणातलं रामेश्वराचं मंदिर आहे. तर आता आम्ही पोहोचलोय लोकेशन वरती आणि आता थोडं पायवाट आहे. हे आहे रामेश्वराचं मंदिर आणि छान ग्रीन निसर्ग आहे पूर्ण. गुळींनी सगळं असतं का तुमच्याकडे? गुळीन कोकणी माणूस. तुम्ही माझ्या बरोबर कोकणीमध्ये पण बोलू शकता. तू काय येता कोकणी बोलू? माका आता थोडं कोकणी बोलूच येता. आता मी फास्ट कोकणी बोलताय. ठीक आहे, चलतो. पायाखाली बघून चल. त्याच्या जीवाना बिवाना असा तर लांबसूनच पाया पड आणि पुढे सर. संपूर्ण भाताची शेती, ते माड, आंबे, चिकू, जेवढा बघाल तेवढी झाडं. पाऊल वाट सुरू झाली आहे आणि हलका हलका पाऊस पण चालू झालाय आणि वाटेत मला एक पोकेमॉन सापडलाय. ये कौन सा पोकेमॉन है? अरे मी पोकेमॉन नाही आहे, मी कोई मिल ये है नुपुराचू. त्याचा दिसतोय बघ. तो खंड्या पक्षी. खंड्या नाही, आमच्याकडे ते डिचो म्हणतात. अरे आमच्याकडे त्याला खंड्या म्हणतात. खंड्या खंड्या कसं वाटतं बघ. डिचो तो. डिचो. तो बघा, उडला 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 उडला. अरे केवढे काय बोलतो ते? आम्ही दरवेळेला जेव्हा माणगावला जातो तेव्हा एक दगड मला कायम दिसतो आणि तो समोरचा दगड आहे आणि कसला एकदम मोठाचा मोठा दगड आहे तो. तिथे जायला पाहिजे. तिथे एक भगवा निशाण पण दिसतोय. जाऊया आपण. चला. घनदाट जंगल आहे. लोक वर राहतात. माणगावचं जंगल म्हणजे टेंबे स्वामींचं जंगल. इथं वाघ आहे. असू शकतो. असं म्हणतात ज्यावेळी महाराज तपश्चर्याला बसायचे त्यांच्या आजूबाजूला वाघ यायचा. नागराज येऊन बसायचे त्यांच्या बाजूला तपश्चर्याच्या वेळी. जसं जसं या पायवाटेने पुढे पुढे चाललोय धबधब्याचा आवाज हळूहळू यायला लागलाय.
माय ट्रेकिंग पार्टनर, वा गौरीची झाडं, प्रोफेशनल ट्रेकिंग पार्टनर. कसली झाडं? काहीतरी सांगता बाबा, गौरीची झाडं म्हणून. अरे ही गौरीची झाडं आहेत. काय काय असतं ते? काय असतं? फुलं असतात. आता गणपतीच्या वेळेला गौरी येतात ना, तेव्हा हे त्या ह्याच्यातनं घालून आणतात गौरीची झाडं. ह्याच्यामध्ये कलर असतात, लाल, गुलाबी. भारी असतात. ह्या लोकेशनवर जर तुम्ही यायचा प्लॅन करत असाल तर एवढंच ध्यानात ठेवा, ही साक्षात महादेवांची जागा आहे. त्यामुळे इकडे भलते सलते काही उद्योग करायचे असतील तर तुम्ही ते नाही आलात तरी चालेल. हा एक धबधबा आहे म्हणून इथे तुम्ही मजा करायला या, पण जे काही कराल ते लिमिटमध्ये करा. बाजूलाच रामेश्वराचं मंदिर आहे आणि ह्या धबधब्याचं जे पाणी पुढे वाहत जातं ते रामेश्वराच्या पायथ्याला जातं. त्यामुळे काळजी घ्या, थोडी काळजी घ्या. आणि आता घनदाट जंगलातून वाट सुरू झाली आहे. पूर्ण एकदम छोटीशी पायवाट आहे आणि आता पाणी लागणार आहे. म्हणजे छोटासा व्हाळ म्हणतात ते तुमच्या इकडे, काय म्हणतात? छोटासा, हा व्हाळी. व्हाळी लागली आता. तोंड पण धुवू शकताय. चला पाण्याचा आवाज येत आहे ना? पाण्याला फोर्स आहे. हा. आणि आता आपण पोहोचलो धबधब्याच्या इथे. तर आपण आता पोहोचलोय. आपल्याला थोडंसं इथून वरती जावं लागणार आहे. आज पाण्याचा प्रवाह थोडा कमी आहे. नॉर्मली खूप जास्त पाणी असतं. चला चला, इथून जायचं, दगडातून चालत जायचं. वर पाणी वाढणार नाही ना? तरी ते दोन वाट आहे. एक तर तुम्ही आता पाणी कमी आहे म्हणून तुम्ही पाण्यातून जाऊ शकताय, नाहीतर हा पण एक मार्ग आहे. पण आता पाणी कमी आहे त्यामुळे आपण पाण्यातूनच जाणार. इथून जायचं. पाणी खूप थंडगार आहे आणि इकडे फ्री पेडिक्युअर पण आहे. खूप सारे मासे आहेत. हळू खोल बघा आधी. हा, नॉर्मल दिवसात एवढं पाणी असतं, पण ह्याच्यापेक्षा ज्यावेळी वर असेल त्यावेळी इथून शक्यतो येणं टाळा. या दगडाला पकडून हळूहळू ये. खाली खाली जातोय. ये पुढे. हा, खाली. चला. थोडंसंच अंतर राहिलंय धबधब्यासाठी, पण इथे सुद्धा एवढं छान पाणी आहे. इथून जायचंय? हो, जाऊ? कुठूनही जाऊ शकतो. इथूनच जा समोरून. तिथे जरा पाण्याचा प्रवाह जास्त वाटतोय मला. हळू, इथून जा. ह्या दगडावर चढता येईल ना, पाण्यात जाऊ नको. कोकणी माणूस. ह्या दगडावर पाय ठेव. पहिला एक पाय ठेव सरळ. हा, डायरेक्ट इथे ठेव. एवढा माझा पाय नाही.
सुंदर आहे. होय होय माहिती आहे. तो समोरचा आडवा दगड बघून घाबरू नको, फक्त वरती येतो. तिथे समोर जरा खोल आहे. तुला इथून जायचं आहे बघ, माझा बोट बघ, इथून सरळ चालत जायचं आहे आणि पलीकडून कडेकडेने सरळ जा. माती आहे तिथे, त्यामुळे पाय सरकणार नाही. चप्पल वाहून जाय होता याचा. एक काम कर, चपला काढ आणि हे काहीतरी ठे. चप्पल काढून ठेवलेलंच बरं गाईज. चल स्लिपरी आहेत दगड, त्यामुळे थोडं केअरफुली जावं लागेल. थांब, पहिला मी जातो. थांब, हळू. हा हळू जा. कोपऱ्यात पाय ठेव एक. शिवबांच्या स्वराज्याची खार. ह्याच्यावर पाय ठेव, तिकडे खरखरीत आहे. एक माणूस पुढे एवढं पाणी उठते. हळू हळू. आणि फायनली आम्ही धबधब्याच्या इथं पोहोचलोय. आणि खूप भारी होतं धबधबा. मी ऑलरेडी पुढं गेलेत काय खोली बघायला, आणि खोली बघूनच मग मला घेऊन जाणार आहे. मासे लगेच चिकटच पायाला. हां फुकटमध्ये पिस्ता.
जास्त पुढे जायचं नाही कारण खोल असू शकते आणि शेवाळलेलं असतं त्याच्यामुळे. मोर. कोणाचा आवाज आहे? मोराचा. लाजाळू नाचणार आहे. तुला कसं वाटलं? मला एकदम मालवणीत बोल मग. हा मालवणीत बोलूचा. माका खूप एक शब्द सांगा. भारी वाटलं. माका खूप भारी. हा कोल्हापुरी वर्ड आहे. तुमच्या बाजूचा शब्द सांगा. आमच्याकडे भारीच म्हणतात. माका खूप भारी वाटला. हा जो स्पॉट असा तो आमच्या घरापासून फक्त 10 मिनिटावर असा हे ह्यो स्पॉट ह्यो माका आजच कळला. ह्या माका आज कळला. हा माका आजच कळला. इतका जंगलातला हा स्पॉट हिडनच असा तोच बरा. हा माणगावाक जाता रोज पण एका कधी याची बुद्धी होग नाही पण बरं चाललं. पण शब्द नाही आहेत. आहेत तू काही येणार नाही म्हणून सांग. हा मला येत नाही. आता माझा काय झालाय प्रकार, ना मला धड मराठी बोलता येते ना मला धड कोल्हापुरी बोलता येते ना धड मला मालवणी बोलता येते. येतला सगळं आहे त्याला. मी शिकायचे तुका. मिक्स झालं. शिक्यू 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 बरोबर आहे. शिकय शिकय माका शिकय. हा माका शिकय. साशी एक सांग मग तुझ्या. साशे माका शिकवतला. शिकवताला शिकवतली म्हण. शिकवतली. हा आता आम्ही धबधब्याकडे जाऊन परतीच्या वाटेला निघालोय. परत आपण रामेश्वरच्या मंदिराकडे आलोय. तर इथं आता आम्ही पाया पडून आम्ही परत आता घरी जाणार आहे. ह्याच्या विषयीचा पण आम्ही सविस्तर ब्लॉग तुम्हाला लवकरच बनवून दाखवू. हर हर महादेव. कसलं मस्त मंदिर आहे. तर तुम्हाला हा व्लॉग कसा वाटला नक्की सांगा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आमच्या मागे जो रामेश्वर दिसतोय त्याला नमस्कार करा. हर हर महादेव. परत भेटू पुढच्या व्लॉग मध्ये आणि जय शिवराय.